नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। सीएम देवेंद्र फडणवीस यांनी वित्त खाते घेताच खर्चांवर लगाम घालवण्याचे संकेत दिले। नालासोपारात मालमत्तेच्या वादातून बहिणीची हत्या, आईवरही हल्ला। रिंकू सिंग कौटुंबिक कारणांमुळे टीम इंडिया कॅम्पमधून घरी परतला। पुण्यातील नीरा येथे ऐतिहासिक दगडी पूल पडणाऱ्यांच्या निर्णयावर संताप। व्हेनेझुएलाकडून भारताला 20 लाख बॅरल तेल पाठवले। नवी मुंबईत मंदा म्हात्रे यांनी अप्रत्यक्षपणे गणेश नाईक यांच्यावर टीका केली। नागपुरात राष्ट्रपती दौऱ्याआधी सशस्त्र गुंडांचा गोंधळ, वाहनांची तोडफोड। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण वाहतूक कोंडी, प्रवासी अडकले। द्रौपदी मुर्मू आज शेगाव दौऱ्यावर पण जाणार। पुणे जिल्ह्यात वन जमिनींची SIT मार्फत चौकशी सुरू। महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत। साताऱ्यात लपून छपून होणाऱ्या बालविवाहाचे प्रमाण वाढले। फलटणमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ल्याची मालिका सुरूच। सोलापुरात 4 ऑर्केस्ट्रा बार बंद करण्याचा प्रस्ताव। पुण्यात हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो एप्रिल अखेर सुरू होण्याची शक्यता। सोलापुरात अल्पवयीन मुलाने वाहन चालवल्याने वडिलांना दंड। ओडिसामध्ये 18 महिन्यात 114 हत्यांचा मृत्यू। नागपुरात 12वी परीक्षेला जाताना विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू। अहमदनगरमध्ये भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू। नाशिकमध्ये इंजिनिअरचा छोटा खोलीतून यशस्वी स्टार्टअप। नागपुरात प्रेमिकेवरून तरुणांचा वाद, दोघे जखमी। DGCAने 4 लिअरजेट विमानांना उडाणास बंदी घातली। बारामतीत रोहित पवार यांचा जनता दरबार सुरू होणार। नागपुरात राष्ट्रपती दौऱ्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील आर्थिक शिस्तीवर भर। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।